आज आम्ही कर्जरूपी सगळ्या रिक्षा आहे. आज आमच्यावर कर्ज आहे प्रत्येकावर 3-3.5 पावणे 4 लाख पर्यंत. नवीन रिक्षा घेऊन जर धंदा होणार नसेल आणि जर तुम्ही हे असं काहीतरी वचननाम्यात देणार असेल तर पुढे आम्ही कसं जगणार? आमचा तुम्ही काय विचार केला? पण असा महानगरपालिकेला कधीच जाहीरनामा जो मांडलेला नव्हता, आताच कसा मांडला हा विषय मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर. आणि असा जाहीरनामा चुकीचा कधीच मांडू नये असं साहेबांना आम्हाला माझं कळकळीची विनंती आहे. ते 100% महिलांनी मोफत केले. ते रिक्षा बंटी साहेबांनी ते महिलांनी मोफत केले. तर ते रिक्षावाल्यांचा विचार करा पाहिजे. रिक्षावाल्यांचा हातावरलं पोट आहे, भाड्याने घर आहेत, रिक्षावाल्यांची धंद्याची परिस्थिती नाजूक आहे. एवढंच म्हणा, सगळ्यांचा विचार करून साहेबांनी हे करावं. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, मी रिक्षावाला आहे, माझा सुद्धा रिक्षा व्यवसायच आहे. पण आजची त्या बातमी आल्यापासून आमची झोप उडाली. कारण महिला मंडळाने जर आमच्याकडे पाठ फिरवलीच किंवा रिक्षाचा आधार घेणं बंदच केलं तर आम्ही काय करायचं कुठं? रिक्षावाल्यांचं ठरले म्हणजे आता साहेबांनी निर्णय घेतलाय बस फुकट रिक्षावाल्या बंटी साहेबांनी. त्यामुळे आता कसं झालंय, रिक्षावाल्यांची झोप उडली आहे. आधीच धंदा नाही आहे त्यात आणि हे मग आम्ही चालवायचं कसं? आमचं शिक्षण, मुलांचं सगळं घर दार आमचं भाड्यानं आहे. आम्ही ह्याच्यावर जगतोय. राजकीय वाद लाटायला सगळेजण पुढं, पण त्यांना एवढी अक्कल नाही की हे पैसे जनतेचे आहेत. गोरगरीब जनतेचा पैसा आहे. यांनी त्यांच्या बापाच्या घरात आणलेला नाहीये. त्यांचं गुण गायचं त्यांनी काम करू दे, पण जनता शानी व्हायला पाहिजे. जात पात न बघता, फालतूक राजकारण न करता आपला पैसा आहे, आपण त्याचं विल्हेवाट कशी लावायला पाहिजे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. जो विकास नाही करत त्याला घरातनं वडून आणून ठोकला पाहिजे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे काही कोल्हापूरचं नंदनवंदन केलं त्याच्यानंतर असा कुठलाही नेता आलेला नाही की त्यानं कोल्हापूरचं नंदनवंदन करण्याचा प्रयत्न केला. महायुती सरकार काय म्हणते, जर आमचं सरकार कोल्हापूरमध्ये आलं तर इथं मोठ्या प्रमाणात निधी आहे, मोठ्या प्रमाणात निधी मिळेल आणि काही किती सुधारणा होईल. रस्ते म्हणा, आपल्या बाकीचे काय तर नवीन नवीन जी योजना हे सुधारणा करतील महायुती सरकार. ठोस पावलं उचलतील. आम्हीच जास्त इथनं प्रवास करत असतो तर रस्ते अजिबात काय नाही, पाण्याचा बोजवार आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही त्याच्यावर विकासावर मुद्द्यावर भांडा, विकासाच्या ह्याच्यावर तुम्ही हे करा. हे KMT मोफत आणि हा सगळ्याचा पुन्हा सर्वसामान्य जनतेवरच कर लादला जाणार आहे. रिक्षावाले याचा परिणाम मतदानात दिसेल का? 100% याचा परिणाम तुम्हाला मतदानावर दिसणार. 100%. कारण कुणाला असं नको आहे की जेणेकरून त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर किंवा आमच्या पोटावर किंवा आमच्या कुटुंबावर होणार असेल तर आम्हाला असं काही नको. नमस्कार, मी मुकेश. महानगरपालिकेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता कोल्हापूर मधल्या बावडा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा आहे. खरं तर कोल्हापूरची ही निवडणूक दिवसेंदिवस अतिशय अटीतटीची चुरशीची होत चालली. अगदी 2 ते 3 दिवसावरती मतदान आल्यानंतर लोकांमध्ये नेमकं काय परिवर्तन झालंय, लोक कोणाच्या पार्ट्यात मतदान करणार आहेत हे देखील तेवढं त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. त्यासोबत आता अनेकांचे या ठिकाणी जाहीरनामे आले, कुणाचे कर्तव्यनामे आले, त्याबद्दल लोकांचं नेमकं म्हणणं काय हे करतं त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. लोकांना ते जाहीरनामा, कर्तव्यनामा त्या ठिकाणी मान्य आहेत का, त्यांच्याकरता मूलभूत प्रश्न त्या ठिकाणी त्यांचे सुटणार आहेत का त्या माध्यमातून, हे देखील बघणं त्या ठिकाणी महत्वाचं असणार आहे. तर कोल्हापूरची परिस्थिती बघता ज्या पद्धतीनं कोल्हापूरचे प्रश्न सुटायला पाहिजे होते, मूलभूत तेच प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, हद्दवाढीचा प्रश्न आहे. हा एकूण प्रश्नाभोवतीच हे कोल्हापूरचं राजकारण सातत्याने त्या ठिकाणी फिरताना आपल्याला बघायला मिळतं. परंतु आताचे जे जाहीरनामे आले ते मात्र वेगळे आहेत. ते लोकांना पसंतीस उतरणार आहेत का, लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहेत का, हे देखील बघणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसकडे सत्ता या भागातली होती, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी कोणती कामं पूर्ण केलीत का लोक पुन्हा एकदा विधानसभेला भारतीय जनता पार्टीवरती म्हणजे महायुतीवरती विश्वास ठेवला, त्याच पद्धतीनं लोक या महानगरपालिकेत महायुतीवरती विश्वास ठेवणार आहेत का? चला, बावड्यातील लोक नेमकं काय म्हणते त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर बावडा परिसरात फिरत असताना काही रिक्षा चालक आपल्या सोबत आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय जाणून घेऊया. आता नमस्ते. नमस्कार. तर महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावरती आली, 2-3 दिवसावरती या ठिकाणी मतदान असणार आहे. काय रिक्षावाल्यांचा कौल कुणा बाजूला? कोल्हापुरामध्ये तसं बघता रिक्षावाल्यांची संख्या जास्त आहे. 16-17 हजार रिक्षा आहेत. रिक्षावाल्यांचा उदरनिर्वाह त्या रिक्षाच्या जेव्हा चालतोय. आणि जे काय KMT मोफत वगैरे हे ज्या काही घोषणा आहेत त्याच्यामुळे काय रिक्षावाल्याच्या पोटावर पायच येणार आहे. मान्य आहे तुम्हाला? आधीच रिक्षावाला बेरोजगारीमध्ये मोडतोय, कसं तरी आपला उदरनिर्वाह करतोय. आणि जर का अशा पद्धतीचा काय निर्णय जे लागू झालाच तर भविष्यामध्ये रिक्षावाल्याची परिस्थिती वाईट होणार. आणि आम्हाला बी कुठं तर कामाला जायला लागेल. बरोबर. कारण महिलांना जर फ्री मोफत मिळालं तर रिक्षाचा आधार कोण घेणारच नाही. बरोबर. अगदी इमर्जन्सी मदत सोडली तर.
आणि सुखादुखाचा काही विषयच नाही मग त्यात राहील. म्हणजे तरुण पोरं अनेक जण ह्या व्यवसायात उतरायचं त्याला काय तर 4 पैसे मिळते तर रोजचे रोज नवीन टर्नओव्हर आपल्यासोबत करेल. पण ही दोन्ही पण सरकार त्या ठिकाणी योजना आणायला लागली महिलांसाठी. ज्यांचं शिक्षण झालंय त्यांनी सरकारकडे नोकरीची अपेक्षाच ठेवलेली नाही किंवा सरकारनं नोकरीची अशी काही स्कीमच राबवलेली नाही. आणि नोकरी नसल्यामुळे आम्ही रिक्षा व्यवसाय करतोय. आणि जर मोफतची व्यवस्था जर काही चालू झाली तर आम्ही काय मग आणि पुन्हा आम्हाला एमआयडीसीला कामाला जावं लागेल. आधीच लोकांची स्पर्धा भरपूर झाली, गर्दी कोल्हापूरमध्ये भरपूर व्हायला लागली. कंडिशन खूप वाईट आहे. कोल्हापूरमध्ये फिरत असताना कसं वाटतं रस्ते बिस्ते रिक्षावाल्यांसाठी कसं आहे बाकी? रस्ते काय जॉईंट जे आहे ते व्यवस्थित इंजिनियर लोकांनी जोडलेले नाहीत. डबरा एखादा पडला तर तो महापालिकेच्या माध्यमातून भरला जात नाही. दिवसभरामध्ये त्या डबऱ्यांमधनं कितीतरी गाड्या जातात. आणि त्या गाड्यांचं जे नुकसान होतंय त्याची जबाबदारी कोण घेणार? आमच्यानं टॅक्स घेतला जातोय, इन्शुरन्स घेतला जातोय, पण सुविधा आपल्याला मिळत नाही. त्यामुळे त्याची वाईट परिस्थिती आहे त्याची. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ते काम होणं अपेक्षित आहे. आता महापालिका बरेच दिवस झालं काँग्रेसच्या ताब्यात होती, तरी काय ठोस पाऊल उचललं नाही त्याच्यावरती. रोज काय पावलं उचलत शासनाकडून कसं असतंय, नाण्याच्या दोन बाजू असतात. वर्ण निधी येतोय का नाही हे सगळं काही जग जाहीर नाही आहे. आता कोण म्हणते आमचं सरकार असलं तर आम्ही निधी देणार, कोण म्हणते आमचं सरकार नसलं तर आम्ही निधी देणार नाही, अशी सुद्धा परिस्थिती आहे. आणि आता सध्या जे काही वरच्या लेवलला जे काही राजकारण जे चुकीच्या पद्धतीचं चाललंय त्याच्यामध्ये महाराष्ट्रात सगळं नुकसान आहे. आज घर बसलेल्या माणसाला हे कळण झालं मी कुठल्या नेत्याचा आहे, अशी भयानक परिस्थिती आहे. आणि नेते तर आज ह्या पक्षाच्या दावणीला उद्या त्या पक्षाच्या दावणीला आहेत, अशी वाईट परिस्थिती आहे. महायुती सरकार काय म्हणते, जर आमचं सरकार कोल्हापूरमध्ये आलं तर इथं मोठ्या प्रमाणात निधी आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळेल आणि काही किती सुधारणा होईल. रस्ते म्हणा, आपल्या बाकीचे काय तर नवीन नवीन जी योजना हे सुधारणा करतील महायुती सरकार. रोज पावलं उचलतील. आता एका बाजूला एक जण जाहीरनामा मांडतंय, एक जण कर्तव्यनामा मांडतंय. कोल्हापूरचे मेन प्रश्न कोण हात घालतोय? हे नेते मंडळी सगळं आश्वासन देतात, त्या कोल्हापूरच्या प्रश्नावर कोणीच लक्ष घालत नाही की बाबा इथे हे करा पाहिजे, तिथे हे करा पाहिजे. त्याच्यावर अजिबात त्यांचे दुर्लक्ष असतात. किंवा माझा फक्त फोडाफोडीचं राजकारण चालू आहे आणि हे व्यवस्थित पद्धतीने चालू होतील महायुतीचे सरकार, असं माझी ग्वाही आहे. महायुती यायला पाहिजे, ही महायुती यायला पाहिजे. नमस्ते हो. नमस्ते. तुमचं काय नाव? सुरेश साळुंखे. बरं, काय म्हणते कोल्हापूर महानगरपालिका चित्र कोल्हापूर काय भरपूर काय तर म्हणते, पण त्याच्यावर कोण काय लक्ष देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे रस्त्याची दुरावस्था भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेते मंडळी त्यांचं लक्ष नाही, त्या मेन मुद्द्याकडे लक्ष नाही. मुद्दा भरकडत जातोय आणि नेत्यांचं फक्त आश्वासन हे करेन ते करेन एवढाच विषय असतो त्यांचा. कुणावर विश्वास ठेवा? इकडे बंटी पाटला त्याच्या आता सत्ता होती, ते मध्ये माडकाने काय केले, माडिकमध्ये तुम्ही काय केले, लोकांचं साफ काय कसं व्हायचं? ऍक्च्युली कसं आहे, ठोस पावलं उचलल्याशिवाय कोणताही पक्ष असू दे किंवा कोणी असू दे त्याच्यावर तुम्ही ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत तुम्ही इथं विकास करू शकत नाही किंवा विकास होणार पण नाही. तुम्ही फक्त आश्वासनं देताय आणि पुढच्या वर्षी जसंच्या तसं ते आहे तसं रेटत नेताय. लोकांना पण समज आले पैसे घेऊन मतदान करायचे तर. हा, तो एक मुद्दा मेन आहे. पण लोकांना सवय कोणी लावली? ह्या नेत्यांनीच लावलेली आहे ना. मग लोक का घेऊन येत हा पण विषय मुद्दा महत्वाचा आहे. हे नेत्यांनी पैसे दिल्यानंतरच त्या मतदारांनी घेतलेला आहे आणि ह्यांनी सवय लावल्यामुळे लोक ही पैशाशिवाय आता मतदान करत नाही. हा मेन मुद्दा आहे. इथं काँग्रेस सत्ता आली महापालिकेमध्ये, निधी कुठून आणणार? निधी काय हा तसा मागवला तर येऊ शकतोय, त्याचा काय संबंध नसतोय. पण ऍक्च्युली कसं आहे, निधी येणं आणि तो व्यवस्थित वापरणं हे महत्वाची गोष्ट आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. प्रत्येक महानगरपालिकेला निधी हा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे काही कोल्हापूरचं नंदनवंदन केलं त्याच्यानंतरनं असा कुठलाही नेता आलेला नाही की त्यानं कोल्हापूरचं नंदनवंदन करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, मी रिक्षावाला आहे, माझा सुद्धा रिक्षा व्यवसायच आहे. पण आजची त्या बातमी आल्यापासून आमची झोप उडाली. कारण महिला मंडळाने जर आमच्याकडे पाठ फिरवलीच किंवा रिक्षाचा आधार घेणं बंदच केलं तर आम्ही काय करायचं कुठं? नमस्कार. काय नाव? काय नाव काय? संदीप खंडू काय सासवडे. करता काम? रिक्षा सगळी रिक्षावाले जायचं? रिक्षावाली जायची. बावड्यात रिक्षा भरपूर आहे. भरपूर म्हणजे भरपूर आहेत रिक्षा. बर, काय करायचं महापालिकेत? काय ठरलं रिक्षावाले? रिक्षावाल्यांचं ठरले म्हणजे आता साहेबांनी निर्णय घेतलाय बस फुकट रिक्षावाल्या बंटी साहेबांनी. त्यामुळे आता कसं झालंय, रिक्षावाल्यांची झोप उडली आहे. आधीच धंदा नाही आहे, त्यात आणि हे मग आम्ही चालवायचं कसं? आमचं शिक्षण, मुलांचं सगळं घर दार आमचं भाड्यानं आहे, आम्ही ह्याच्यावर जगतोय.
आमचा व्यवसाय कसा चालायचा. बरं. आत्ताच गाड्या भरत नाही आणि हा निर्णय लागू झाल्यानंतर आमच्या रिक्षावाल्यांच्याकडे कोण येणार नाही. लॉकडाऊन करता अवस्था होईल. हा या रिक्षा विकून आम्हाला कुठेतरी MIDC नाहीतर कुठेतरी लोखंड पत्रा बाटली असं गोळा करत जायचं भाग पडेल. जगणं मुश्किल होईल. खर तर सगळ्यात महत्वाची म्हणजे अतिशय महत्वाची प्रतिक्रिया खरं तर लोकांनी या भागामध्ये दिल्याचे बघायला मिळते. कारण ज्या पद्धतीनं हातावरती पोट असणारे हे रिक्षावाले कुठे 4 पैसे आपल्या प्रपंचाला मिळावे या उद्देशाने सुरू केला हा व्यवसाय. परंतु जर महिलांना जर रिक्षा मोफत केली तर यांच्या रिक्षामध्ये बसणार कोण, यांचा उदरनिर्वाह होणार कसा, हा प्रश्न खरं तर सत्ताधाऱ्यांनी ज्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे होता. आणि खरं तर रिक्षावाल्यांनी परत भविष्यामध्ये नेमकं काय करायचं, MIDC मध्ये कामाला जायचं का, हा प्रश्न खरं तर या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पण असा महानगरपालिकेला कधीच जाहीरनामा जो मांडलेला नव्हता, आताच कसा मांडला हा विषय मुद्दा महत्वाचा आहे. बरोबर. आणि असा जाहीरनामा चुकीचा कधीच मांडू नये असं साहेबांना आम्हाला माझं कळकळीची विनंती आहे. चुकीचा जाहीरनामा आहे. चुकीचा जाहीरनामा लोकांच्या म्हणजे पोटावरती पाय देणं पाहिजे. हा बरोबर. व्यवसायावरच एखाद्या जो रोजगार आहे त्याच्या उठणं हे चुकीचंच आहे. बरोबर. कारण का तो माणूस काहीतरी करून आपल्या पोटासाठी किंवा आपल्या मुलांच्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या पुढच्या भविष्यासाठी तो व्यवसाय करत असतो. बरोबर. त्यात जर का व्यवसाय जर का तुम्ही गंडांतर आणत असलं तर हे चुकीचंच आहे. बरोबर. नमस्ते हो. नमस्ते. तुमचं काय नाव? आमचं नाम समीर गौस नदाब. तुम्ही कधीपासून करता व्यवसाय? आम्ही आता गेले 25 वर्ष झालं काढतोय रिक्षा व्यवसाय. रिक्षा व्यवसाय. कोल्हापूरच. कोल्हापूर. बर. खरं ह्यांच्या रिक्षा तळमळी मांडल्या, इथले रिक्षाचे प्रश्न मांडले, अडचणी मांडल्या. तुम्हाला एकूण कोल्हापूर विषयी काय वाटतं? कोल्हापूरमध्ये फिरत असताना एक रिक्षा चालक म्हणून काय लोकांच्या प्रतिक्रिया? कोल्हापूर असा अभिमान आहे कोल्हापूरचा? हाय की कोल्हापूरचा अभिमान आहे. साहेबांनी जे 100% महिलांनी मोफत केले ते रिक्षा बंटी साहेबांनी ते महिलांनी मोफत केले तर ते रिक्षावाल्यांचा विचार करा पाहिजे. रिक्षावाल्यांचा हातावर पोट आहे, भाड्याने घर आहेत, रिक्षावाल्यांची धंद्याची परिस्थिती नाजूक आहे. एवढंच म्हणा सगळ्यांचा विचार करून साहेबांनी हे करावं. जाहीरनामा करतात थोडं. हा जाहीरनामा करतात तेच विचार करून करावा. मुद्द्याच आहे. ठीक आहे. तर काही अजून रिक्षावाले आपल्या सोबत आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. तर काल महाविकास आघाडीचा म्हणजे सतीश पाटलांचा आपण जाहीरनामा बघितला. बरोबर. त्यामध्ये महिलांना त्या ठिकाणी रिक्षा मोफत असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा आहे. काल ते KMT फिरले सुद्धा स्वतः रिक्षा महिलांसोबत संवाद साधलाय. काय वाटतं रिक्षावाले म्हणून? रिक्षावाले म्हणून आता आम्ही काय सांगणार. आज आम्ही कर्जरूपी सगळ्या रिक्षा आहे. आज आमच्यावर कर्ज आहे प्रत्येकावर 3, 3.5, पावणे 4 लाख पर्यंत. नवीन रिक्षा घेऊन जर धंदा होणार नसेल आणि जर तुम्ही असं काहीतरी वचननाम्यात देणार असेल तर पुढे आम्ही कसं जगणार? आमचा तुम्ही काय विचार केला? काय विचार आहे का? आज आम्ही तासानं जवळजवळ 30-35 हजार रिक्षा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. हा, मग त्यांच्याच धंद्याचं काय? आज आमचं 100% उदरनिर्वाह आहे रिक्षावर आहे. गाडीचा हप्ता, मुलांची फी, बाकीच्या गोष्टी या सगळ्या आमच्या रिक्षावर गेलेल्या. मग जर तुम्ही या असं काय तर फ्री किंवा काय दोन्ही पण सरकारने या असू दे नाही त्या या अशा ज्या तुमच्या वचननाम्यात तुम्ही देणार जाहीर करून तर आम्ही काय करायचं? रिक्षावाले याचा परिणाम मतदानात दिसेल का? 100% याचा परिणाम तुम्हाला मतदानावर दिसणार. 100%. कारण कुणाला असं नको आहे की जेणेकरून त्याचा परिणाम आमच्या धंद्यावर किंवा आमच्या पोटावर किंवा आमच्या कुटुंबावर होणार असेल तर आम्हाला असं काही नको आहे. खरं तर रिक्षावाले एक स्वाभिमानी म्हणून या ठिकाणी कुणाकडे हात न पसरता 100% आम्हाला नोकरी तुमच्याकडे न मागता तुमच्या स्वतःवरती कर्ज काढून रिक्षा उभा केला, व्यवसाय उभा केलाय, तुमचा प्रपंच भागतो या भागामध्ये. परंतु काय त्यांना तुमच्या कळवळ काय येत नाही? आता काय त्यांना फक्त जाहीरनाम्यात आपल्या आपल्या बाजू मांडायच्या. जसं त्यांनी लाडकी बहीण योजना तसंच काहीतरी त्याचा इफेक्ट काहीतरी वेगळा पाडून राजकीय आपलं काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी पण होऊ शकतो. पण हे प्रश्न सोडून कोल्हापूरमध्ये अनेक प्रश्न आवासून उभा आहेत. रस्ता असेल, धूळ असेल, पाणी असेल, वाढ असेल, तेच लोक सोडून हीच का? हा, मग तेच म्हणायला लागलो. बाकीच्या तुम्ही गोष्टीवर लक्ष द्या. आज भरपूर अडचणी आहेत. आज आम्ही रिक्षानं ज्यावेळी आम्ही जात असतोय, आम्हीच जास्त इथनं प्रवास करत असतो तर रस्ते अजिबात काय नाही, पाण्याचा बोधवार आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही त्याच्यावर विकासावर मुद्द्यावर भांडा, विकासाच्या याच्यावर तुम्ही हे करा. हे KMT मोफत आणि हा सगळ्याचा पुन्हा सर्वसामान्य जनतेवरच कर लादला जाणार आहे. KMT फुकट दिली म्हणजे काय? तुम्हाला आता KMT माहिती आहे किती अडचणीत आहे किंवा काय. मग आता त्यांच्या नंतरनं त्यांचा जो कर किंवा त्यांचा पगार लागणारे डिझेल ते कशावर भागवणार? तुम्ही सर्वसामान्य जनतेवरच ते ठेवणार. कुठल्या ना कुठल्या
कर स्वरूपात म्हणजे ते पुन्हा आमच्याकडे झाले. नमस्ते. रिक्षावाल्याला आमच्या कोण वालीच नाही आहे. वाली काय आता जाहीरनामा ती लय विकास करू म्हणते कोल्हापूरचा. सगळे विकास करणारीच आहेत, हा. पण आपला आपला विकास करणारे आहेत. बरं हा काय आपला विकास केलाय आमचा विकास कुणीच केला नाही. आमचा आम्हीच राबून खातोय. बर का दृष्टीनं बघितलं गेलं की आपल्या मायमौली भागिनींना पण चांगलं पण आहे आणि एका दृष्टीनं रिक्षावाले असणे ते घातक पण आहे. अहो पण तुमचा उदरनिर्वाह कसा परत येतला? तर ते शासनानं नियोजन केलं पाहिजे ना त्याचं काय ते. बर आता मी काँग्रेसकडं बोललो तर मी काँग्रेसवाशी झालं, बीजेपी कडं बोललो तर बीजेपी वाली झालं. त्याला काय काँग्रेस बी नको बीजेपी नको इथं लोकांचा विकास झाला पाहिजे. विकास झाला पाहिजे. एका दृष्टीनं ते बरं पण आहे आणि चुकीचं पण आहे. असं आहे. बर आता इकडून कोल्हापूरमध्ये तुम्ही फिरताय रोजच्या वेगळ्या भागामध्ये जाताय काय वाटतंय कोल्हापूरमध्ये आपला विकास आहे कोल्हापूरचा बाकीच्या दृष्टीनं? आता ह्या चांदाड चौकडीमुळे विकास तटलाय. हा श्रेयवाद लाटायला सगळेजण पुढं, हा हा पण त्यांना एवढी अक्कल नाही हा. की हे पैसे जनतेचे आहेत. बरोबर आहे. गोरगरीब जनतेचा पैसा आहे. हा यांनी त्यांच्या बापाच्या घरात आणलेला नाही आहे. बरोबर. कोणी असू दे, हा, हा. कोणी असू दे. हा हा ठीक आहे, आता आम्ही काँग्रेसकडं आहे बाबा, आम्ही गुण गाणार. हा. तो बीजेपी वाला आहे तो गुण गाणार. हा. त्यांचं गुण गायचं त्यांनी काम करू दे, पण जनता शानी व्हायला पाहिजे. जातपात न बघता, हा फालतूक राजकारण न करता, आपला पैसा आहे आपण त्याचं विल्हेवाट कशी लावायला पाहिजे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. बरोबर. हा आणि जो विकास नाही करत हा त्याला घरातनं वडून आणून ठोकला पाहिजे. हा बरोबर आहे. प्रत्येक 5 वर्षानं किंवा प्रत्येक टायमाला एकच बॉम्ब, हा. रस्ता, हा. पाणी, हा. गटार. हा. त्याच्या पलीकडे यांना काय बोलताच येत नाही. नाही बरोबर. हा दुसरा प्रश्न नाही त्यांचा. प्रश्नच नाही. आणि जनता खुळीच आहे. हा जय महाराष्ट्र, हा हा ह्यो मराठा ह्यो मुसलमान हा हा चाललेलंच आहे. बरोबर. लोकांना विकासाचं काय घेणं पडलं? काय गेलं दिलं नाही. हा. या परिसरामध्ये काही तरुणांची गँग आपल्यासोबत कट्टा त्यांचा जाणून घेऊया. आता नमस्ते हो. नमस्कार, काय ना माझं नाव आदित्य सासने. बर खरं तर तरुण पोरांची म्हणणं या महानगरपालिकेसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण मतदार आहे तुम्ही आणि परिवर्तनाचा मतदार तुम्ही. एखादा सरकार पाडवू शकताय आणि आणू शकताय. काय करायचं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काय ठरवलं तरुण? सर्वप्रथम जे निवडणूक लागत्या हा. ती गेली 10 वर्षानंतर लागत्या आणि संविधानिकरित्या जर बघायला गेलं तरी 5 वर्षानंतर लागली पाहिजे होती. 100%. पण आमदारांची निवडणूक थांबली नाही, खासदारांची निवडणूक थांबली नाही. हा. तर त्यांचं कसं झालंय की दिल्ली आमच्या हातात आहे, मुंबई आमच्या हातात आहे. तर मग सर्वसामान्यांचे आम्हाला घेणं देणंच नाही. मग कुठलेही रस्त्याचे प्रश्न असू देत किंवा पाण्याचा प्रश्न असू दे, गटरीचा प्रश्न असू दे, कचऱ्याचा प्रश्न आहे, यांना त्यांना काही घेणं देणं नाही. हा. त्यामुळे जो लोकांसाठी झटतोय, जो सर्वसामान्यांच्यात उतरतोय, जो तरुणांसंग हाताला हात घेऊन जातोय, अशाच व्यक्तीला आम्ही म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर हाताला पंजाला मत करणार आणि बंटी साहेबांच्या बरोबर आम्ही तरुण पिढी या ठिकाणी जाण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे. बोला काँग्रेसचा झेंडा महानगरपालिकेत फडकवायला फडकला पाहिजे. पडेला पाहिजे की कशाला फडकावायचा? वर महायुती आहे, भाजप आहे, 3 सरकार एकत्र येते, पैसा आहे वर, केंद्रात राज्य सरकार त्यांचा आहे, तर कशाला काँग्रेस आता? काँग्रेस असलं तर युवा पिढी पुन्हा महिलांची सगळी सुविधा पूर्ण होणार. व्हायला पाहिजे. नमस्कार. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय होईल महानगरपालिका काय करायचं इकडे? महापालिका निवडणूक आता आलेल्या आहेत. बंटी साहेबांनी जे उमेदवार दिले आहेत हा. हे नवीन चेहरे दिलेले आहेत. हा. प्रभाग क्रमांक 1 मध्ये हा. नवीन चेहरे दिलेले आहेत. हा. त्यात सचिन चौगले असतील, हा. हे पण नवीन चेहरे आहेत. हा. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविणार आहेत, युवा कार्यकर्त्यांचे पण प्रश्न सोडविणार आहेत. त्यामुळं सचिन चौगले यांना निवडून देतील काय महापालिका. म्हणते दादा? नमस्ते हो. नमस्ते. तुमचं काय नाव? आणि जातो बरं काय करता का? माझा 4 व्हीलर मेकॅनिकल. बर म्हणजे लोक रोज फोर व्हीलर्स मेकॅनिकल हा. गाड्या बिड्या नीट करायला हो. येतात. तिथे कुणाची गाडी नीट करायची महानगरपालिकेत? मानव काँग्रेसची गाडी नीट करायची का चांगली त्यांची? चांगली आहे गाडी त्यांची, घट्टच आहे पहिल्यापासून. हा. आता बी चांगलीच राहणार इथनं पुढे. बर आणि बीजेपीची? बीजेपी काय आज दुसऱ्या म्हणजे बोगस कारभार जास्त चालू आहे त्यांच्यात. हा. की रोज उठून एक प्रत्येक जण येतोय पक्षात प्रवेश करतोय सत्तेसाठी. हा ते मान्य आहे लोकांना? लोकांना कुठलं मान्य, लोक ह्यावेळेस मोडून पाडणार त्यांना. पडतील. तर या पद्धतीच्या एकूण प्रतिक्रिया खरं तर बावडा परिसरातून आपल्या सध्या तरी बघायला मिळतात. खरं तर हा मोठा क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र असणारं हे कोल्हापूर महानगरपालिकेतलं. परंतु अनेक लोक त्या ठिकाणी कोण काँग्रेसच्या बाजूने बोलायला तयार आहेत. रिक्षावाला वर्ग त्या ठिकाणी बघायला गेलं तर तो मात्र काँग्रेसवरती किंवा त्यांच्या अजेंड्यावरती त्यांनी जाहीरनामा केला त्याच्यावरती नाराज असल्याचे चित्र आपल्याला सध्या तरी बघायला मिळतंय. कारण महिलांना रिक्षा मोफत केल्यामुळं आमच्या कुठेतरी उदरनिर्वाहाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी त्यांचा उपस्थित होतोय. तरुण मित्र मात्र त्या ठिकाणी भाजपच्या विरोधात बोला त्या ठिकाणी तयार आहेत. कारण सतेज पाटील असतील किंवा त्यांचा मानणारा मोठा वर्ग या भागामध्ये सध्या तरी बघायला मिळतोय. परंतु येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये काय घडामोडी होणार आहेत, त्या काय बदल होणार आहेत, लोक कोणाच्या पार्टीत मतदान करणार आहेत 15 तारखेला हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, कोल्हापूर.